हॅलो, आज आपण इथे घेऊन आलोय एक नवीन आणि खास अशी रेसिपीचा व्हिडिओ। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी घरात दही लावलेलं आहे। तर आपण या घरात लावलेल्या दह्यापासून मस्त अशी राजस्थानी कढी बनवणार आहोत। तर इथे बघा किती घट्ट असं दही लागलेलं आहे। बघा किती मस्त आपलं हे दही लागलेलं आहे। आता आपण एका टोपामध्ये काढून घेऊया। दह्यामध्ये पाणी घालून घेऊया। आता रवीच्या साहाय्याने हलवून घेऊया। छान असं हलवून घ्यायचं आहे। बघा इथे ताक आपण छान तयार केलेला आहे कढीसाठी। जसं आपण महाराष्ट्रीयन कढीमध्ये चण्याचे पीठ टाकतो, तर आपण इथे राजस्थानी कढी बनवत आहोत। तर ह्याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ टाकायचे। इथे मी 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। हळद, मीठ, इथे आपल्याला गूळ टाकायचा आहे, कोथिंबीर, हे छान असं हलवून घेऊया। बघा छान असं आपलं इथे पीठ एकजीव झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया। इथे आपल्याला एक छोटासा मसाला बनवायचा आहे राजस्थानी कढी बनवण्यासाठी। इथे मी 2 चमचे धने वापरलेत, 1 चमचा जिरं, आणि हे आपल्याला ओबडधोबड असं चेचून घ्यायचं आहे। जास्तही बारीक नाही करायचे आपल्याला, हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। बघा आपल्याला हे अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचे। हा बारीक केलेला मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये आपण लसूण बारीक करून घेऊया। लसूण छान असं चेचून घ्यायचं आहे। बघा लसूण पण छान असं चेचून घेतलेला आहे मी इथे। बघा इथे कढीची आपली सगळी तयारी झालेली आहे। तर आता आपण कढी करून घेऊया। कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया। मोहरी,
जिरं, कढीपत्ता, मिरच्या, लसूण टाकून घेऊया. हिंग टाकूया. गॅस मीडियम करायचा इथे आपल्याला आता. आणि आपण हा जो मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण हा टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि ते दह्याचं मिश्रण टाकून घेऊया. थोडंसं ढवळून घेऊया. आता आपल्याला ह्या कढीला उकळी आणून द्यायची नाहीये. मीडियम गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचंय. मंद गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला हे असं छान ढवळून घ्यायचंय. गॅस मीडियम करूया. जर आपण ह्या कढीला उकळी आणली ना तर दह्यातलं पाणी वेगळं होतं. म्हणून आपण इथे कढीला उकळी नाही काढायची. गॅस असा मीडियम करून आपण हलवून घ्यायचं फक्त. एकदम टेस्टी अशी ही चवीला होते कढी. तुम्ही नक्की करून बघा. आणि हिवाळ्यात तर ही जर कढी तुम्ही मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना द्याल ना तर खूपच पौष्टिक अशी ही कढी आहे. कारण आपण इथे बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. आणि हिवाळ्यात कसं थंड वातावरण असतं त्याच्यामुळे बाजरीचं पीठ हे कधीही उत्तम आहे आणि पौष्टिक पण आहे. या राजस्थानी कढीमध्ये आपण जो मसाला वापरला आहे ना, धने आणि जिरं, ते महत्त्वाचं आहे टाकणं. त्याच्याशिवाय ही कढी पूर्ण होत नाही. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे कढीला आपल्या. आणि छान अशी मिळून पण आलेली आहे. आपण इथे चण्याचं पीठ न वापरता बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. त्याच्यानंतर अतिशय मस्त अशी चव आलेली आहे याला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा असा मी मोठा कांदा चिरलेला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हा कच्चा कांदा टाकायचा आहे. त्याच्यामुळे ह्या राजस्थानी कढीला आहे ना अतिशय छान अशी चव येते. आता आपण हा टाकूया. असं हलवून घ्यायचं थोडंसं. बघा मी अजिबात उकळी काढलेली नाहीये इथे. मीडियम गॅसवरती आपण हे हलवत आहोत. बघा इथे छान आपली कढी तयार झालेली आहे. आता ही राजस्थानी कढी म्हटली तर ह्याच्यामध्ये तडका तर आलाच पाहिजे, तो पण तुपाचा. तर आता आपण काय करूया, आता इथे गॅस बंद करूया आणि एक तुपाचा तडका याला देऊया. तर मी इथे गॅस बंद करते. इथे एक चमचा तूप टाकूया. इथे आपण लाल मिरच्या वापरूया. गॅस बंद करूया आता इथे. आणि थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया म्हणजे छान असा कलर येईल. आता आपण हा तडका कढीवर टाकून घेऊया. बघा इथे मस्त आपली राजस्थानी कढी आपली तयार झालेली आहे. थोडंसं वरनं गार्निशिंग करूया आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची म्हणजे याला चव एकदम मस्त येते. बघा इथे मस्त आपली राजस्थानी कढी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.
ही राजस्थानी कढी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. अतिशय सुंदर अशी चवीला लागते. आता इथे छान हलवून घेऊया आणि एका बाउलमध्ये आपण ही कढी काढून घेऊया.